जेव्हा वजन कमी करण्यासाठी एखादा पेशंट येतो, त्याला आम्ही काहीतरी सांगतो, बा हे खा, हे खाऊ नको. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही मांसाहाराचा समावेश करतो किंवा अंडी खा, चिकन खा, मटण खा, मासे खा आणि एखादा ज्याला आवडत असेल त्याला बोंबील, सोडे, सुकट असं खा, असं आम्ही त्याला सांगतो. तेव्हा बऱ्याचदा असं लक्षात येतं की पेशंट सांगूनही अंड्यातला पिवळा भाग, ज्याला येलो म्हणतो, ते खाणं टाळतात. आणि मग पुढच्या विजिटला जेव्हा आम्ही पेशंटला विचारतो की बा हा अंडी खाल्ली का? हो खातो म्हणतो. आणि मग मला जवळजवळ खात्री असते की याने त्याच्यातला पिवळा भाग टाकून दिलेला आहे. मग आम्ही विचारतो, तर पिवळा शीत खाल्ली का? नाही नाही नाही, तो पिवळं ते टाकून दिलं. मग का असं विचारलं, तर मग तो म्हणतो की नाही, ते पिवळ्यामध्ये फॅट असतं. म्हणजे खरं तर ते फॅट असतं म्हणूनच आम्ही त्याला खायला सांगितलेलं असतं. पण जे फॅट खाल्ल्याने आपलं वजन वाढतं अशी आपली संकल्पना असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फॅट त्याच्यातलं कमी करणं आवश्यक आहे असं आपल्या डोक्यामध्ये असतं. किंवा मांसाहार केल्याने आपलं वजन वाढतं, कारण मांसाहारामध्ये फॅटचं प्रमाण असतं आणि त्यामुळे ते कमी केल्याने आपलं वजन कमी होईल ही संकल्पना असते. ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत अशास्त्रीय, चुकीच्या आणि नक्की अपयश देणाऱ्या आहेत. हे लक्षात घ्या की मांसाहार किंवा म्हणजे अंडी, विशेषतः अंडी आणि त्याच्यातलं बल्क हा खाल्ल्याने तुमच्या खाल्ल्यानंतर तुम्हाला एक तर कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ अजिबात मिळत नाहीत. त्यामुळे त्याचा इन्शुलिन इंडेक्स ज्याला म्हणतात हा अत्यंत नियर झिरो असतो, कमीत कमी असतो. लक्षात, म्हणजे फॅटचा इन्शुलिन इंडेक्स किंवा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमीत कमी असतो. त्याच्यामुळे अंडी खाऊन, मांसाहार करून कोणाचंही कधीही वजन वाढू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. किंबहुना मांसाहाराचं प्रमाण वाढवलं, अंड्याचं प्रमाण वाढवलं तर खात्रीने 100% सर्वांचं वजन कमी होतं, हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मांसाहार किंवा स्निग्ध पदार्थ किंवा तूप, लोणी, साय या पदार्थाने कधीही कोणाचंही वजन वाढू शकत नाही. त्यामुळे अंडी जेव्हा तुम्ही खात असता तेव्हा अंड्यातला पिवळा भाग कधीही फेकून देऊ नका. तो न्यूट्रिशनली खूप चांगला असतो. शरीरातल्या कित्येक आवश्यक घटकाची त्याच्यामध्ये परिपूर्ती केली जाते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करावा. विशेषतः जिममध्ये जाणारी जी मुलं आहेत त्यांना असं सांगितलं जातं की बुवा अंड्यातलं येलो सोडून तुम्ही पांढरा भाग घ्या. म्हणजे आम्ही 8 अंडी खातो पण 4च, म्हणजे त्याच्यातले 8 व्हाईट आणि एखादंच येलो खातो, म्हणजे 7 अंडीचा येलो आम्ही फेकून देतो. हे पूर्णतः अशास्त्रीय आहे. शास्त्र आणि संशोधन असं सांगतं की जेव्हा प्रोटीनबरोबर तुम्ही फॅट खाता त्याने मसल बिल्डिंग हे जास्त मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने होतं, ना की फक्त प्रोटीन खाल्ल्याने. समजा प्रोटीन खाल्ल्याने तुमच्यामध्ये 10 ग्रॅम प्रोटीन, म्हणजे मसल सिंथेसिस असेल, तर प्रोटीन विथ फॅट खाल्ल्याने 11 किंवा 12% होतं. त्यामुळे ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचे त्यांनी देखील अंड्यामधला पिवळा भाग टाकून द्यायचा नाही. त्याला एकच एक्सेप्शन आहे की कटिंग फेज त्याला म्हणतात बॉडी बिल्डरची. माझ्याकडे खूप बॉडी बिल्डर उपचारासाठी येतात. कटिंग फेज जी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेडिंग करावं लागतं, बॉडी स्कल्पचर असतं, त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं रिस्ट्रिक्शन सांगतो का तिथे वी फोकस ऑन द कॅलरीज. त्यामुळे थोड्या कमी प्रमाणात, पण ज्यांना फक्त आरोग्य, हेल्थ याच्यासाठी खायचं आहे आणि त्यासाठी व्यायाम करतात त्यांनी सगळीची सगळी व्हाईट आणि येलो खाल्लीच पाहिजेत. आहारामध्ये तुम्ही जितका मांसाहाराचा वापर कराल तितके तुम्ही निरोगी राहाल, हे जाणीवपूर्वक शास्त्रीय पद्धतीचं विधान मी करत आहे.